नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या मराठी भाषेत कोडिंग शिकण्यासाठी 360 वाला पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत सीचा सिंटॅक्स आणि त्याचबरोबर त्या सिंटॅक्समध्ये हेडर फाईल काय असते, मेन फंक्शन म्हणजे काय, इनपुट आउटपुट फंक्शन काय असते, गेट ch फंक्शनचा यूज काय होतो आणि रिटर्न 0 म्हणजे काय आहे. चला तर आपण सी या लँग्वेजचा सिंटॅक्स समजून घेऊ. प्रोग्रामच्या सुरुवातीला लिहिल्या जाणाऱ्या लाईनींना म्हणतात हेडर फाईल आणि हेडर फाईलची सुरुवात नेहमी हॅशने होते. तर इथं दिलेली हेडर फाईल हॅश इन्क्लूड stdio.h. stdio हे एक कंटेनर इनपुट आउटपुट मेथडचं स्टँडर्ड इनपुट आउटपुट. त्यात आपल्याला प्रिंटअप आणि स्कॅनअप या फंक्शनचा यूज कसा होतो ते कंपायलरला समजवण्यासाठी हॅश इन्क्लूड stdio.h ही हेडर फाईल यूज करावी लागते. सपोज आता आपल्याला माहिती आहे प्रिंटअप 360 वाला कोडर म्हणजेच हा 360 वाला कोडर हा मेसेज डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला प्रिंटअप या मेथडचा यूज करावा लागला. पण हेच कंपायलरला समजण्यासाठी आपल्याला ही हेडर फाईल लिहिणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तसेच सेकंड लाईन आहे इंट मेन. इंट हा एक डेटा टाईप आहे आणि मेन हे फंक्शनचं नाव आहे. तर इंट डेटा टाईप लिहिताना आपल्याला हे एक कीवर्ड आहे, हा जसंचं तसं ॲज इट इज जसं तसं लिहावा लागतो. म्हणजेच INT हे स्मॉल लेटर आहेत, आपल्याला तसं लिहावं लागेल. तर त्याच्यानंतर मेन फंक्शन हे कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज इथपर्यंत ह्या मेन फंक्शनचा यूज होतो. म्हणजेच मेन फंक्शनचे कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोजमध्ये जितकेही आपण स्टेटमेंट किंवा ऑपरेटर, व्हेरिएबल, डेटा टाईप जितकंही काही लिहू त्याचा सर्वांचा समावेश या मेन फंक्शनमध्ये होतो. म्हणजे या मेन फंक्शनमध्ये इथे जितकंही आपण लिहिणार आहे कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोजमध्ये तितकं सगळं काही याच्यात आहे असं गृहीत धरलं जातं. कळलं? त्यानंतर आपण बघतोय प्रिंटअप फंक्शन हे एक आउटपुट शो करण्याचं फंक्शन आहे. म्हणजेच आउटपुट विंडोवर एखादा मेसेज जर डिस्प्ले करायचा असेल तर आपल्याला प्रिंटअप हे फंक्शन यूज करावं लागतं. त्यानंतर गेट ch फंक्शनचा यूज असा होतो की जी आपली आउटपुट विंडो असते ती काहीतरी वेळासाठी आपल्याला होल्ड करून ठेवण्यासाठी गेट ch या फंक्शनचा आपण यूज करतो. म्हणजे जोपर्यंत आपण एखादी कीबोर्डचं की प्रेस करत नाही तोपर्यंत ती विंडो आपल्याला आउटपुट विंडो शोच होते. त्यानंतर रिटर्न 0चं काम असं आहे की सक्सेसफुली एक्झिक्यूट करतं ते विदाऊट एनी एरर आपलं आउटपुट. त्यासाठी आपल्याला रिटर्न 0 हे लिहावं अनिवार्य आहे. जर आपण इंट, कॅर किंवा फ्लोट म्हणजेच मेन फंक्शनच्या आधी इंट किंवा कॅर किंवा फ्लोट जर यूज केलं तर आपल्याला रिटर्न 0 लिहावाच लागेल. आणि जर आपण इंटच्या ऐवजी व्हॉइड मेन असं लिहिलं तर व्हॉइड हा ऑलरेडी रिटर्न डेटा टाईप आहे, म्हणून आपल्याला काहीही रिटर्न करण्याची आवश्यकता नसते, म्हणून आपल्याला रिटर्न 0 लिहावा लागतो. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सिंटॅक्स सीचा काय आहे हे समजलंच असेल. आणि आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये सीचे प्रोग्राम राईट करू शकतो, कसे सेव्ह करायचे, कंपाईल कसे करायचे आणि रन कसं करायचं. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओमध्ये आपले नक्कीच डाऊट क्लिअर झाले असतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.